हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर जयश्री परत एकदा अमेरिकेतून तुमच्याशी संवाद साधते आहे. फ्रेंड्स, 2024 आता संपत आलेला आहे आणि लवकरच नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे. प्रत्येक जण नवीन वर्षासाठी काहीतरी संकल्प नक्कीच निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत असणार आहेत. तर फ्रेंड्स, येणारं हे जे वर्ष आहे ते स्वतःशी निगेटिव्ह सेल्फ टॉक करून किंवा स्वतःला इन्फिरियर समजून वाया घालवू नये असं मला मनापासून वाटतं. सर्वप्रथम मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक कॉर्पोरेट ऑफिस असतं आणि तिथे एक नवीन मॅनेजर बदलून येते आणि ती 3 जणींना एकाच विषयाचं प्रेझेंटेशन तिला द्यायला सांगते. तिघी जणी ते प्रेझेंटेशन देतात. आपण त्यांचं नाव धरूया XYZ आणि त्यांचं तिघींचं प्रेझेंटेशन पूर्ण होतं नवीन मॅनेजर समोर आणि ती नवीन मॅनेजर म्हणते, ओह, मला हे मुळीच आवडलेलं नाहीये, याच्यापेक्षा तुम्ही कितीतरी चांगलं करू शकला असता. तिघी जणी खूप नाराज होतात कारण त्यांनी खूप तयारी केलेली असते प्रेझेंटेशन नवीन मॅनेजर पुढे देण्याची. एक्स म्हणते की नवीन मॅनेजरला तर काहीच माहिती नाहीये, माझं या विषयातलं नॉलेज जास्त चांगलं आहे. वाय म्हणते, मला वाटलंच होतं माझ्याशी ती कधीच चांगलं वागणार नाही आणि बहुतेक मला ती फायर करणार, म्हणजे मला आता ती बहुतेक नोकरीतनं कमी करणार. झी म्हणते, ती थोडासा विचार करते सुरुवातीला निगेटिव्ह आणि पण मग म्हणते की मे बी नवीन आलेली मॅनेजर वेगळ्या तऱ्हेने काही थिंकिंग करत असेल आणि तिला आपल्याकडनं काही वेगळ्या पद्धतीने काम करण्याची अपेक्षा असतील. तर असं करूया, आपण तिच्याकडनं समजून घेऊया की तिला काय हवंय नेमकं आपल्याकडनं, त्या पद्धतीने आपण आपली कामाची पद्धत बदलू शकतो. तर हे बघा, सिच्युएशन एकच आहे पण याच्यावर प्रत्येकीची रिॲक्शन वेगळी आलेली आहे. म्हणजेच आपण जे नेहमी म्हणतो की बाहेरच्या परिस्थितीवर किंवा बाहेरच्या लोकांवर माझा मूड अवलंबून असतो किंवा हिनी आज माझा मूड खराब केला किंवा मग आज ऑफिसमध्ये माझ्या बॉसने मला रागवलं आणि माझा मूड एकदम खराब झाला आणि मला खूप डिप्रेशन आलं. या एका छोट्याशा प्रसंगावरनं मी असं सांगू इच्छिते की आपण कसं रिॲक्ट करतो याच्यावर आपले मूड कसे राहतील हे पूर्णतः अवलंबून असतं. आपण एखादी गोष्ट कशी घेतो आणि त्याला रिॲक्ट कसं करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीत आहे का की आपण सगळ्यात जास्त कोणाशी बोलतो? आपल्या आईशी, आपल्या वडिलांशी, आपल्या मित्रमैत्रिणींशी? नाही, आपण आपल्या स्वतःशी सगळ्यात जास्त बोलत असतो. त्याला सेल्फ टॉक असं म्हणतात. तर तुम्ही बघा, आपल्या मनामध्ये कायम काहीतरी आपण विचार चालू असतात. म्हणजे आपण बोलत असतो की मी असं केलं असतं तर, मी तसं केलं असतं तर, तेव्हा असं झालं होतं, आता उद्या मला हे करायचंय. आणि जेव्हा एखादी अडचण किंवा डिफिकल्ट प्रसंग येतो आयुष्यामध्ये, तेव्हा मग आपण स्वतःशी जास्त टॉक करायला लागतो आणि मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही बघा, हा सेल्फ टॉक निगेटिव्हच असतो. म्हणजे आपण असं म्हणत असतो, स्वतःला कोसत असतो की अरे, तेव्हा मी असं केलं असतं तर आज माझं आयुष्य अजून बेटर झालं असतं. अरे, किंवा मी तेव्हा अशी गाडी चालवली असती तर ॲक्सिडेंट झाला नसता. किंवा अरे, मी या डॉक्टरकडे गेले असते तर माझ्या घरच्या फॅमिली मेंबर्सची हेल्थ अजून चांगली राहिली असती, वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात आपण स्वतःला दोषी मानायला सुरुवात करतो आणि हे सगळ्यात मोठं डिप्रेशनला सामोरं जाण्याचं महत्त्वाचं कारण आहे. गिल्ट भावना. तर या निगेटिव्ह सेल्फ टॉकमधनं कसं बाहेर पडायचं हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. हा अतिशय मोठा विषय आहे, एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तो कव्हर करणं शक्य नाही, पण शक्य तितक्या टिप्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा एखादी डिफिकल्ट सिच्युएशन येते किंवा जेव्हा तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह थिंकिंग सुरू होतं, तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे की त्याला एक स्टॉपर ठरवायला पाहिजे. म्हणजे काय, तर तुमची सगळ्यात जी आवडती गोष्ट आहे, समजा तुम्हाला तुमचं कोणी नातेवाईक खूप प्रिय आहे किंवा एखादं छोटं बाळ तुमच्या घरात आहे, त्याचा चेहरा तुम्हाला हसरा चेहरा, एखादा धबधबा आहे किंवा एखादं निसर्ग दृश्य आहे, निसर्ग चित्र आहे किंवा एखादी आवडती व्यक्ती आहे, ते तुम्हाला स्टॉपर म्हणून वापरता येईल. म्हणजे कसं बघा, जेव्हा तुम्ही सुरू करता की अरे, मी असं करायला हवं होतं, अरे माझं असं व्हायला हवं होतं, अरे माझ्याशी ती व्यक्ती अशी वागली, अरे तिने मला असं वागवलं, तेव्हा तुम्ही हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं त्वरित, म्हणजे स्टॉपर.
आणि जेव्हा हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणाल तेव्हा ते तुमचं स्टॉपर होईल निगेटिव्ह थिंकिंगसाठी. म्हणजे तुम्ही तिथे फुल स्टॉप द्यायचा आहे, याच्या पुढे निगेटिव्ह थिंकिंग करायचं नाही. आता निगेटिव्ह थिंकिंगचा पॅटर्न युजली कसा असतो ते आपण बघूया. आपण युजली मी असं विचार करत असतो. अरे मी किती मूर्खपणा केला, मी किती स्टुपिड आहे, मी असं करायला नको होतं. तर जेव्हा निगेटिव्ह थॉट्स आपल्याला पॉझिटिव्ह थॉट्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, त्याला आजकाल अफर्मेशन्स असे म्हणतात, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजे काय की तुम्ही स्वतःला काही सूचना देत आहे की तुमचं थिंकिंग तुम्ही कसं बदलायचं आहे. आता म्हणजे तुमची थिंकिंग प्रोसेस तुम्हाला पूर्ण बदलायची आहे, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह अफर्मेशन. या पॉझिटिव्ह अफर्मेशन्सनी आयुष्यामध्ये प्रचंड बदल घडतो, असं खूप प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आणि हे पॉझिटिव्ह अफर्मेशन तयार करताना ते प्रेझेंट टेन्समधले असले पाहिजेत. म्हणजे ते फ्युचरमधले नसावेत की मी असं करेन, मी तसं करेन, असं नसावं. तर ते असं असलं पाहिजे की सध्याच्या परिस्थितीला अनुसरून ते अफर्मेशन्स असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, समजा तुमची तब्येत चांगली नसेल किंवा तुम्हाला यू आर नॉट फिलिंग वेल, तर तुमचं अफर्मेशन कसं असलं पाहिजे की मी हेल्दी आहे. मी हेल्दी होणार आहे असं म्हणलं तर त्याला काही उपयोग नाही आहे, त्याला काही पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणता येणार नाही. असे काही अफर्मेशन्स आहेत आता जे कॉमन आहेत आणि ते सगळेजणच म्हणू शकतात. तर मी थोडेसे तुम्हाला एक 8-10 अफर्मेशन सांगते आणि ॲक्च्युली प्रत्येकाने स्वतःचे अफर्मेशन स्वतः तयार करायला पाहिजेत. तर थोडक्यात आपण बघूया की मी हेल्दी आहे, मी आनंदी आहे, मी खूप हॅपी आहे, माझे रिलेशनशिप सगळ्यांशी खूप चांगले आहेत, मला आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम्स नाही आहेत, माझं घर खूप सुंदर आहे, माझ्या घरावर आणि माझ्या सगळ्या परिवारावर माझं खूप प्रेम आहे, सगळ्या लोकांमध्ये मी प्रिय आहे, सगळ्यांना मी आवडते, माझा आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही आहे, माझी बॉडी स्वतःला हील कसं करायचं हे खूप चांगल्या तऱ्हेने जाणते, मी मनातून खूप शांत आणि समाधानी आहे, मी खूप कॉन्फिडंट आहे, मी जी सिच्युएशन माझ्या आयुष्यामध्ये आहे सध्या ती मी ॲक्सेप्ट करत आहे. असे काही अफर्मेशन्स आहेत, थोडेसे पॉझिटिव्ह अफर्मेशन जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुमच्या मनामध्ये जे निगेटिव्ह थॉट्स येतील ते तुम्ही एका बाजूला लिहून काढा आणि त्या एका निगेटिव्ह वाक्याला पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये कसं ट्रान्सफर करायचं त्याचा एक्सरसाइज करा. आणि जेव्हा तुम्ही अशी सवय लावाल तेव्हा मनामध्ये तुमच्या निगेटिव्ह थॉट्स येणं ऑटोमॅटिकली बंद व्हायला लागेल. आणि ही वाक्य छान लिहून काढा एका छान पेपरवर, एका सुंदर हस्ताक्षरामध्ये, त्याला थोडंसं डिझाईन वगैरे काढा आणि तुम्हाला दिवसभर ते दिसत राहतील अशा ठिकाणी ते लावा. फॉर एक्झाम्पल फ्रीजवर लावू शकता तुम्ही, बेडरूममध्ये की तुम्हाला ते उठल्याबरोबर दिसले पाहिजेत किंवा झोपण्यापूर्वी तुम्ही ते वाचू शकाल. हे जे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत ते तुम्ही रोज मोठ्यांदा वाचा, दिवसातनं 4-5 वेळेस वाचा, मनामध्ये त्याची रिहर्सल करा. याचबरोबर अजून एक मी तुम्हाला छोटासा एक्सरसाइज सांगणार आहे. समजा तुमच्या आयुष्यामध्ये खूप डिफिकल्ट सिच्युएशन आलेली आहे कोणत्याही प्रकारची, तर तुम्ही ती सिच्युएशन किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो लिहून काढा आणि त्याचे 4 ऑप्शन्स ठेवा. नंबर 1 की या सिच्युएशनमध्ये सगळ्यात वर्स्ट म्हणजे सगळ्यात वाईटातली वाईट गोष्ट काय होऊ शकते. नंबर 2 या सिच्युएशन किंवा प्रॉब्लेममध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय होऊ शकते, द बेस्ट ऑप्शन. नंबर 3 या सिच्युएशनमध्ये तुमची जी आदर्श व्यक्ती असेल की जी आठवण करा आणि विचार करा की ते या सिच्युएशनमध्ये असते तर ते कसे वागले असते. आणि नंबर 4 असं इमॅजिन करा की तुमच्या अगदी जिवलग व्यक्तीवर हा प्रसंग ओढवलेला आहे, अशा वेळेस तुम्ही त्याला काय सल्ला द्याल. आणि हे 4ही गोष्टी तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला सुवर्ण मध्य साधता येईल आणि लक्षात येईल की ही जी सिच्युएशन किंवा जो आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे तो पॉझिटिव्ह थिंकिंग करून नक्कीच सोडवता येईल. लक्षात ठेवा, फेल्युअर्स पासून सुद्धा आपण काही गोष्टी शिकत असतो. तर चला नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करूया आणि स्वतःचे 10 पॉझिटिव्ह अफर्मेशन्स 1 जानेवारीच्या आधी तयार करून तुमच्या घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी किंवा कारमध्ये तुम्हाला योग्य वाटतील किंवा इझिली दिसतील अशा ठिकाणी लावा. आणि नुसते लावू नका तर ते आचरणात आणायला प्रयत्न करा.
आशा करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल.